अगं उद्या संक्रांतीला काय करायचं स्वयंपाकाचं? सणाला काय जो स्वयंपाक असतो दरवेळेसचा तोच करू आपण पुरणपोळी. आता दरवेळेसच पुरणपोळी पुरणपोळी. आपलं बाळ आहे छोटं. लाडू बनवायचे का मग डाळीचे? चालेल, लाडू करू म्हणजे उद्या सकाळी हां, लवकर आठवण. अर्धा किलोचे बास होतील नाही लाडू? हा बस झालं अर्धा किलो. मळू का मग मी पीठ? हा मग तोपर्यंत तुम्ही साखर वगैरे काढून ठेवा लाडूची. तूप पण गरम करायला ठेवा. थोडीशी विलायची पण कुटून ठेवा. साखर पण मोजूनच काढा या. बरं. बरं आहे, बाळामुळे आपलं पटकन तरी आवरायला होतं. हो ना, म्हणूनच म्हटलं फक्त खाते मी बोला. आई आपला तो ग्लास आहे ना पावशेराचा आहे. हा तर त्या ग्लासाने मी दोन ग्लास डाळ घेतली होती, तर 3 ग्लास साखर घ्या. बरं बरं, ठीक आहे, 3च काढली ना. हो, झाला या येऊंदा म्हणून. आण मग इकडं. तू आता तिकडून चाचणी बनवायला टाक, तोपर्यंत मी लाटते. साखर द्या इकडे. घे. तू वाटी घे तुपाची. ते 3 ग्लास साखर टाकली आपण ना, त्याच्यात आता पाणी ना त्याच ग्लासाने आपण 2 ग्लास पाणी टाकून देऊ. 2 शेगडीवर केलं की पटकन होऊन जाईल. हो, गॅस चालू करू का? लाडू बनवायचे झाले की आपल्याला ते वाण तयार करायचं. पावसामध्ये हा बनवून घेऊ. इकडे पाट तयार होतोय तोपर्यंत आपण या पाऱ्या तळून घेऊ. आई या पुऱ्या पुऱ्या खूप छान फुगत्यात आहे की नाही? हा मस्त. मस्त आली ही पण. आई दिवाळीच्या वेळेस लाडूच खाऊ नाही वाटत आहे की नाही? अगं दिवाळीच्या वेळेस खूप सगळे दुसरे गोड पदार्थ असते ते. अरे नको, तू आता एवढे तळून घे, मी हे बारीक करते तोपर्यंत. चालेल, मोठे मोठे तुकडे करा आई, आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ. बारीक. बरं बरं, गरम आहे खूप. हो, माफी तुझ्या. कलर छान आला पुऱ्यांचा, पिवळा पिवळा. हो. एवढं तू आता मिक्सरमधून बारीक करून घे, मी तोपर्यंत विलायची कुटून घेते. बरं बरं, थोडं थोडं टाक. चालेल. थोडं चाचणी चेक करून बघू आपण. मग पाण्यात टाकून गोळी झाली का मग समजायचं झाली. असं हाताला चिकटली नाही पाहिजे. नाही झाली अजून, विरघळते ते आहे ना? हो. मी चेक करते हा. झाली आई, हे पा ह्याची गोळी बनतीये. कर आता, गॅस बंद झाली ना. हो तर आता मिक्स कर, मी टाकते. हो. विलायची पावडर टाकू. हो, विलायची पावडर. मस्त झाले. हो,
आई तूप पण टाकून याच्यात. तूप टाकायचं. टाकू? हो तूप टाका म्हणजे याच्यात मिक्स करून घेते मी लगेच. अजून थोडंसं बस. छान झाले ना. मस्त झाली. आता काय तर थोडा वेळ ना राहू देते. मुरं पण थंड पण होईल. मग बांधून घेऊ. 1 तासाने येतील ते साधारण बांधायचं की नाही. हो. हे आता आपण झाकून 1 तास असंच ठेवून देऊ. हो. आता ते थंड होईपर्यंत ते वाणाचं तयार करून ठेवू. हो. आई काय काय टाकत असते ते मांसामध्ये? हे बघ ना, आता आपण सकाळी जे भाजीला टाकलं का हां. ते सगळ्या वस्तू टाकायच्या याच्यामध्ये. डिंगऱ्या, आता आपल्याकडे डिंगऱ्या म्हणतात, दुसरीकडे याला अजून काहीतरी नाव आहे, शेंगाळे का काहीतरी म्हणते. वालाच्या शेंगा, गाजर, गव्हाची ओंबी, पेरू, बोरं, गाजर, टहाळ आणि हे बिब्याचे फुलं म्हणतात याला, ते पण टाकायचे. याचं खूप महत्त्व असतं. परत तीळ, भुईमुगाच्या शेंगा, असं सगळं एकत्र मिळून वौसा म्हणतात. वौसा म्हणजे सकाळी त्या खणामध्ये भरायचं, मंदिरात जायचं, असं सगळं उद्याचं काम आहे. ओंब्या पण टाकायच्या तुकडे करून 2-2. आता आपण इथं सिटीत असल्यामुळं काय हे सगळं आपल्याला विकत आणावं लागतं. पण आपल्या गावाकडं हे सगळं आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला द्यायचं, दुसऱ्यांनी आपल्याला द्यायचं, म्हणजे सगळं एकमेकाला देतं. सगळं घरीच मिळत असं नाही की नाही. हां, एकमेकाच्या शेतात असतं, कोणाकडे काय कोणाकडे काय असं असतं. आपण इथं तसं नाही. इथं सगळं विकतच आणावं लागतं आपल्याला. सिटीचं आणि गावाचं असा फरक असतो. गावाकडे तर आता आम्ही सगळ्या मिळून, माझ्या जावा, आम्ही सगळ्या मिळून मस्तपैकी तयार होऊन कुंभाराकडे जायचं. भोगीच्या दिवशी कुंभाराच्या तिथं जाऊन त्या कुंभाराच्या चाकाची पूजा करायची आणि मग त्या कुंभाराला हळदी कुंकू तीळ द्यायचे आणि मग ते आम्हाला खण द्यायचे. त्या खणाची तिथं पूजा करून मग खण घरी आणायचं. असं आहे गावाकडे. आता आपण तर तसंच घेऊन येतो सिटीत. मग सिटीत तसंच आहे. आता सिटीत कुठं कुंभाराचं घर बघायला जायचं. सिटीत किती जनता असते, मग ते कुंभाराच्या घरी किती गर्दी होऊन जाईल. त्याच्यामुळं आता आहे तसं ज्या गावी गेलं त्या गावाचं व्हायचं. मंदिरात पण खूप गर्दी होईल आहे की नाही. उद्या मंदिरात पण खूप गर्दी. गावाकडे मंदिरात बायका की चेंगराचेंगरी एका वर्षी झाली. कोणाचं पदर कुठं तर कोणाचे केस कुठं तर कोणाचं ताट कुठं. एवढी मज्जा आहे. अगं रेणुका तसं होत असतं कधी. कसं काढता येईल? हाताला लागेल ना ते. हे चाकू अडकवायचा ह्याच्यात असा आणि बाहेर आपल्या कपड्याचं व्हायचं दगड आहे ना त्याच्यावर असं करायचं. मग त्याचे 2 भाग होते. करून आणायचं. झालं नाही. झालं आता. शेंगदाणे नाही ना टाकून. हां हां टाकू. हो. आणि तीळ पण राहिले रेणुका. हां. तीळ तीळ पावसाच झाला आता. आई ते पांढरेवाले तीळ पण द्या थोडेसे. ते नसते टाकत ग. सकाळी टाकायचे ते. आत्तापासून ते पाणी सुटेल ना मंदिरात जाता निघते थोड्या. अशा प्रकारे आपला हा मांसा तयार झाला. चेक करू आपल्या लाडूचं झालंय का आणि बांधून घेऊ. छान झालंय ना. चांगले झालेत ना. हां चांगले झाले. घ्यायचे बांधून मग. हां घेऊ बांधून. छान झाले आता. चांगले यायला लागले ना बांधायला. कसं आलं? मस्तच. झाले बाई आपले लाडू एकदाचे. हो छान झाले आणि बांधून पण झाले.
तर कशी वाटली आमची संक्रांतीची तयारी कमेंट करून नक्की सांगा.